हॅलो, मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथं बघा माझी सकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे आणि खूप दिवसानंतर तुम्हाला माझा असा मोठा ब्लॉग बघायला भेटतोय. तर पूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इथं बघा सकाळी सकाळी मी मस्त शेंगदाणे भाजायला टाकले आणि आज रुहीच्या शाळेचा पहिला दिवस आहे. त्यामुळं मी तिला डब्याला भेंडी देणार आहे. तिला भेंडी खूप आवडते म्हणून ती म्हणे, "आई भेंडी कर." म्हणून आता इथं भेंडी कापते. आमच्यासाठी मस्त गवारच्या पातळ शेंगा करणार आहे, हिरवी मिरची टाकून आणि भाकरी आणि तिला डब्याला मस्त भेंडीची भाजी आणि चपाती देणार आहे. इथं बघा मटकीला मोड आले होते. ती मटकी मी मस्त डब्यात भरून ठेवते. कारण मला काळी मटकी खायची आहे. तर म्हटलं चला याची काळी मटकी नंतर बनवूया. तर इथं आहे ना मी आधी भाकरी करून घेतल्या आणि नंतर मग गवारच्या भाजीला फोडणी देणार होते. एक भाकरी बघा माझी जळून गेली व्हिडिओ चालू करायच्या नादात. तर कधी-कधी व्हिडिओ चालू करताना किंवा बंद करताना आपलं असं काहीतरी वाढवा होऊन जात असतं. व्हिडिओ शूट करणं म्हणजे इतकं काही सोपं नाही. जितकं दिसतं तेवढं. भाकर बरीच जळाली होती. त्यानंतर इथं बघा मी भाजीला फोडणी देत होते. म्हटलं गवारच्या शेंगा शिजायला टाकू आणि नंतर मग रुहीच्या डब्याची तयारी करू. तोपर्यंत तिचंही बाकीचं सगळं काही आवरल. मला इथे हिरव्या मिरचीची गवार करायची होती आणि ही गवार मला खूप आवडते म्हणून बनवत होते. आणि आधी ना जिरे मोहरी टाकून फोडणी देऊन घेतली. नंतर गवार टाकून छान अशी गवार परतून घेतली. गवार छान परतवली की भाजी खूप छान लागते. त्यानंतर इथं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण बनवलं होतं आणि पातेल्यात आधीच मी इकडं गरम पाणी करून ठेवलं होतं. त्यामुळं मग ते गरम पाणी पण टाकून घेतलं आणि भाजी शिजायला टाकून दिली. मी तर अशीच गवार बनवत असते. तुम्हाला कशी गवार आवडते हे कमेंट करून सांगा. त्यानंतर इकडं रुहीच्या डब्यासाठी फक्त 2 चपात्यांचं पीठ मळलं होतं आणि पातळ-पातळ 2 चपात्या मग डब्याला बनवल्या. तसं तर ती खाईल की नाही याची गॅरंटी नाही. पण आपलं कसं बनवून द्यायचं हे काम असतं. मग ते शाळेत खातील न खातील आणि इकडं आता भेंडीच्या भाजीला पण फोडणी देते. मस्त लसूण, कढीपत्ता सगळं काही टाकून म्हटलं चवदार अशी भेंडीची भाजी झाली पाहिजे. तर तिला आता इकडं भेंडीची भाजी मी बनवून देते आणि भेंडी थोडीशी जास्त कापली होती. म्हटलं उरली तर मग आपल्यालाही खाता येईल. कारण कसं थोड्याशा भेंड्या ठेवल्या ना, मग त्याची काही नंतर भाजी होत नाही आणि शेवटी त्या भेंड्या मग खराबच होऊन जातात. तर इथे मी भाजीला फोडणी दिली आणि बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय ताईंनो, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तिथं मग हाईपचा ऑप्शन येतो. तो हाईपचा ऑप्शन देऊन आणि मला पॉइंट पण द्या, जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतील. तर इथं बघा त्यानंतर इकडे माझी देवपूजा चालू आहे. तर देवपूजा थोडीशी उशिराच करते मी. देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आपलं कसं बाकीचं काम आवरायला आपण मोकळं होऊन जातो देवपूजा झाली की. मग बरंच धुणं भांडे आपलं सगळंच काम पडलेलं असतं. सकाळी डब्यामुळं बाकीचं काहीच काम झालेलं नव्हतं. तर इथं बघा आता मी रुहीला डबा भरून देते कारण तिला शाळेत जायची वेळ झाली. इकडं भेंडीत मी मिरच्या टाकलेल्या होत्या जे तुकडे ना ते काढून टाकते जेणेकरून मग तिला घासात तिखट येणार नाही आणि ती जेवण लवकर करेल. तिचं तर तसं जेवण खूप हळू आहे आणि अजिबात जेवण करत नाही. तरी तर मी तिला सांगत होते, की "मी डबा देते, पण संपून ये." कारण मुलं कसं अजिबात जेवण करत नाही, फक्त खेळायवर पडलेले असतात. तसं ती घरी पण जास्त काही खात नाही. पण बघू आता आज खाती की नाही समजेलच. तरी तर तिचा डबा भरून दिला आणि नंतर मग माझं पूर्ण किचन आवरून घेतलं. त्यानंतर इकडं रुहीचं आवरलं सगळं आणि तिला म्हटलं, "स्वामींचा आशीर्वाद घे." तर तिला मी स्वामींचा आशीर्वाद घ्यायला लावला. आधी तिने डाव्या हाताने मुजरा केला होता. परत मी सांगितल्यानंतर उजव्या हाताने मुजरा केला. मुलांना या छोट्या-छोट्या सवयी अशाच लहानपणापासून लागतात. त्यानंतर इथं बघा नवीन टिफिन, नवीन बॉटल सगळं काही नवीन आणि रुही आता मस्त शाळेत निघाली आहे. रुही शाळेत गेल्यानंतर मी जास्त काही शूट घेतला नाही. फक्त मग माझं जेवण वगैरे करून घेतलं. कारण मला तर खूप भूक लागली होती. रुहीचं आणि अहोंचं जेवण आधीच झालेलं होतं. कारण रुहीला शाळेत पोहोचवायला अहो गेले होते. तर इथं मी मस्त आता गरम-गरम भाजी आणि भाकरी जेवण करून घेते. त्यानंतर इकडं बघा डायरेक्ट रुही शाळेतून आल्यावरच शूट घेतलं. तोपर्यंत माझं सगळं काही काम आवरून झालं होतं. कसं गेला शाळेचा पहिला दिवस? सांग ना. चांगला. चांगला होता. हा. काय काय शिकवलं का आज काही? नाही अभ्यासच नाही आज. आज अभ्यासच नाही. काय दिलं मग? पुस्तक आणले. ड्रेस दाखव. तुला आवडलं का पण शाळेत? हा. नक्की? हा. आता रोज जायचं का हा. शाळेत? हा. त्यानंतर इकडं बघा आमची लाईट जाते 6 वाजता. तर त्याच्या आधी ना मला थोडीशी दुसरी तयारी करायची होती. तर इथं वेलची आणि जायफळची पूड मला बनवून ठेवायची. कारण उद्या मला सवासनी जेवू घालायचे आहेत. त्यासाठी मग पुरणात टाकण्यासाठी जायफळ, वेलचीची पूड लागते. तर म्हटलं चला ती बनवून ठेवू. वेलच्या मी आधी सोलून ठेवलेल्या होत्या. त्यात जायफळ टाकलं, साखर टाकलं आणि मिक्सरला दळून छान अशी पूड तयार केली. 6ला लाईट गेली आमची की 9लाच येते. तोपर्यंत मग काही करता येत नाही. कारण हे सगळं दळायचं काम आपलं लाईट असल्यावरच होतं.
त्यानंतर इकडे बघा लाईट गेली म्हणून इकडे मी बाहेर बसले लसूण सोलायला. कारण कसं साराला लसूण लागल किंवा मग भजे वगैरे करताना आपल्याला लसूण लागल. तर म्हटलं भरपूर लसूण सोलून ठेवू आणि आता इथून पुढे लसूण वगैरे सोलणं हे आधीच करून ठेवावं लागेल. कारण डब्याच्या सकाळी तयारीमध्ये ना लसूण सोलायचा खूप गोंधळ होतो आणि मग सगळं काही धावपळ होते. त्यानंतर इकडे बघा सासूबाई आल्या. त्या बसने आल्या होत्या आणि अहो त्यांना घ्यायला स्टँडवर गेलेले होते. त्या आल्या तोपर्यंत माझं लसूण वगैरे सोलायचं बाकी काही तयारी चालू होती आणि बाकीचा पण स्वयंपाक तर उद्याच असेल. तर त्या इकडे आल्या आणि इकडे बघा त्यांनी येताना ज्या सवासणींची ओटी भरण्यासाठी पीस वगैरे लागतात ते घेऊन आल्या होत्या. मला काही इथं व्यवस्थित भेटले नाही म्हणून त्यांना आणायला लावले होते आणि इथं बघा बाकी कैऱ्या, आंबे असं काही घरच्या कैऱ्या होत्या तर त्या घेऊन आल्या होत्या आणि आता मी इथे ना खोबरं कापायला बसले तर इथे ना एक चार्जिंगचा बल्ब आहे तोच लावला होता आणि म्हटलं चला इकडं माझी भाजी पण शिजली होती. फक्त मला भाकरी करायच्या बाकी होत्या. पण तोपर्यंत म्हटलं चला आधी ना खोबरं आणि गूळ कापून घेऊ. गूळ कसं पुरणाला लागतो आणि गूळ कापताना वगैरे त्याचे भांडेही खूप निघतात. मग पसारा खूप पडतो. म्हणून म्हटलं हे आधी करून घेऊ. मग जेवणाचे वगैरे सगळे भांडे सोबत घासून टाकता येतील आणि गरम-गरम भाकरी बनवता येतील. त्यानंतर आमचे जेवणं झाले, भांडे घासून झाले आणि अचानक आमचं ठरलं, की आजच पुरण बनवून ठेवू. कारण माझ्याकडे जे कुकर आहे, ते कुकर छोटं आहे. मग त्या कुकरमध्ये मला 1 किलो डाळ जर शिजवायची असली, तर त्याचं पुरण मग 4 वेळा शिजवावं लागतं आणि मग सकाळी जर हे सगळं करायचं म्हटलं, तर खूप वेळ होऊन जाईल आणि सवासणी जेवणाचा कार्यक्रम कसं 12च्या आतच सगळं झालं पाहिजे. त्यामुळं मग इकडं आम्ही ना पुरण रात्रीच करून ठेवायचं ठरवलं आणि रात्री पुरण करून ठेवतोय. पण म्हणजे आपण कसं उष्ट वगैरे करायचं नसतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी कधी आपण स्वयंपाक करू. मग आम्ही तसंच काही केलं. इकडं एक कुकर शिजलं होतं माझं. आता दुसरं कुकर लावायचं होतं मला, तर मी डाळ धुवून आणली, पण एवढी काही बसली नाही. परत बघा मी काही डाळ काढून घेतली आणि म्हटलं चला परत लावूया. अजून थोडीशी म्हणजे 4 कुकर झाले जवळ माझे. तर त्यानंतर आहे ना, हे पुरण सगळं काही परतून घ्यायचं होतं. पण इकडं सासूबाई बसल्या पीठ चाळायला. पुरणाच्या पोळ्यांना कसं चाळलेलं छान असं पीठ लागतं. मग ते पिठाच्या पोळ्या खूप छान होतात. इकडं मी आता पुरण असं गरम करून घेणार आहे. गरम केल्याशिवाय आम्हाला तर काही पुरण आवडत नाही. मग मी पुरण गरम करून देत होते आणि सासूबाई चाळणीतून काढून घेत होत्या. तरी ते ना, जे गरम केलेलं पुरण असतं त्याची एक चव वेगळीच असते आणि त्याचा कलर पण खूप छान येतो आणि आपण जे पुरण गरम करत नाही ना, ते चव पण एवढी येत नाही आणि आपण कसं पाणी वगैरे काढून टाकतं काही-काही ठिकाणी असं पण करतात. तर मी काही तसं पुरण बनवत नाही. इथं मी मस्त आहे ना, पुरण सगळं परतून घेतलं, काही गॅसवर, काही शेगडीवर आणि सगळं पुरण मग माझं बनवून झालं आणि रात्रभर मग आम्ही ते पुरण फ्रिजला तसंच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी मग काय उठून आणि पुरणाच्या पोळ्या केल्या. तर इथं मस्त सगळं काही पुरण परतून घेतलं आणि सगळं असं चाळणीतून काढून घेतलं. एवढं थोडं-थोडं पुरण शिजून पण आहे ना, बऱ्याच अशा डाळ्या राहिल्या होत्या. पण आता काय काढता-काढता म्हटलं बाजूला करून घेऊ त्या डाळ्या. बाकी काही तर आपण करू शकत नाही. इथं माझं पुरण छान असं परतून झालं. सासूबाईंनी ते चाळणीतून काढून घेतलं. तर चला आता हा आजचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो ताईंनो लाईक नक्की करा आणि शेजारी हाइपचं ऑप्शन दिलंय, ते हाइपचं ऑप्शन प्रेस करा जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. चला बाय बाय. पुन्हा भेटू उद्या.